आदिराज 11 उमरोलीचा हा सन्मान या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यानंतर उमरोलीचे खरं तर पांडू मामा या ठिकाणी आहेत। उमरोलीचे पांडू मामा यांचा देखील सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय। त्यानंतर वेद 11 डुगू 11 एसबीसीसी उमरोलीचा कर्णधार आपला देखील सत्कार आम्ही करतोय। वेद 11 डुगू 11 एसबीसीसी उमरोलीचे कर्णधार आपण असाल तर आपला देखील सन्मान आम्ही करतोय। कोणी एक प्रतिनिधी असेल तर या हा सन्मान स्वीकारण्यासाठी। चला सर्वांचा सन्मान, काही कळत नकळत काही सन्मान राहिले असतील तर आपण सर्वांचा शब्द सुमनाने आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। कॉमेंटेटर, मंडप डेकोरेटर्स, यूट्यूब लाईव्ह, अंपायर्स सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभाकडे आपण जाऊया। ज्या सर्व बक्षिसांची वाट तुम्ही सर्वजण पाहताय त्या बक्षीस वितरण समारंभाकडे आपण जाऊ। पहिलं पारितोषिक या ठिकाणी आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच फायनल सामन्याचा अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, ज्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला बॅटने देखील आणि बॉलने देखील, तो फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय। आदिराज 11 उमरोली संघाचा आकाश गायकर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। आकाशला इन्व्हाइट करेल की आकाश या ठिकाणी आपण यावं। यस, मॅन ऑफ द मॅचच्या 2 ट्रॉफी आहेत का? मग सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आपण देतो सर्वप्रथम आकाश गायकर। आकाश यावं ठिकाणी यावं। सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच खरं तर माजी सरपंच सारंग शेठ कराले यांच्या शुभ हस्ते सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय। आकाश लोंगले फायनलची मॅन ऑफ द मॅच आपण। यस, आकाश गायकरला एक ट्रॉफी द्या सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच। आकाश लोंगलेला मी इन्व्हाइट करेल। आकाश लोंगले ठरला फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। आकाश या ठिकाणी यावा आपण। ऑलराऊंडर खेळ जसा राहिला तो आकाश लोंगले ठरला या फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। आणि सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच जी द्यायची राहिली होती ती मात्र आकाश गायकरला या ठिकाणी देतो आपण सारंग शेठ कराले यांच्या शुभ हस्ते। आणि आय थिंक सारंग शेठ यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण आकाश लोंगलेला फायनलची मॅन ऑफ द मॅच देतोय। दोन्ही मॅन ऑफ द मॅच आपण एकत्रित देतोय। धन्यवाद सारंग शेठ कराले, भरपूर पारितोषिक साहेबांनी लावलं। अभिनंदन जनार्दनजी कराळे साहेब देखील येतात। कर्णधार अतुल लोंगले आपण देखील या ठिकाणी यावं। सारंग शेठ आपल्याला इन्व्हाइट करतात कदाचित। मयूर लोंगले संघ मालक आपण देखील या। मयूर सारंग शेठ यांची प्रचंड इच्छा आहे ही ट्रॉफी देत असताना आपण देखील यावं। अभिनंदन आकाश गायकर आणि अभिनंदन आकाश लोंगले सेमीफायनल आणि फायनलचे प्लेयर ऑफ द मॅचचे मानकरी। सेमीफायनल गाजवली आकाश गायकरने आणि फायनल गाजवली आकाश लोंगलेने। अभिनंदन। त्यानंतर आपण पारितोषिक देतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरलाय ज्याने जबरदस्त फिल्डिंग केली, डाईव्ह लगावली, ज्याने आपल्या हाता पायाची देखील पर्वा केली नाही, डाईव्ह लगावत आपल्या फिल्डिंग। आसलपाडा संघाचा रुपेश ठोंबरे ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। ही बेस्ट फिल्डरची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं। अत्यंत मानाची ती ट्रॉफी आहे आणि माउंटन व्ह्यू रिसॉर्टचे ओनर जनार्दनजी कराळे साहेब यांच्या शुभ हस्ते, जयेंद्र शिंदे दादा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देत आहोत। रुपेश ठोंबरे ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। काय फिल्डिंग राहिली रुपेशची, जबरदस्त फिल्डिंग त्याने केली, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी आणि ही आकर्षक सायकल आपण देत आहोत। बेस्ट बॉलर्सची जी सायकल होती ती उत्तम सदाशिव कराळे यांच्या मार्फत स्वर्गीय पुंडलिक धुनकुऱ्या कराळे यांच्या स्मरणार्थ ही सायकल होती आणि ती
सायकल आणि मानाची ट्रॉफी अशोक कराळे दादा या ठिकाणी आपण यावं. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नावावरती विकेट आहे टोटल 7 कोण असेल टॉप 5 मध्ये 5 संघामधून तो बेस्ट बॉलर आहे आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरतोय. 7 विकेटने टॉप राहिला तो आगरी धमाका बडवल संघाचा हेमंत काळेकर. टाळ्या होऊन जाऊ द्या हेमंत काळेकर साठी. 7 विकेट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मानाची सायकल आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देऊन दोस्ती चषकाचा नंबर 1 बॉलर ठरतोय तो हेमंत काळेकर. अभिमानाचे आनंदाचे क्षण आहेत हेमंत काळेकर साठी. टाळ्या होऊन जाऊ द्या आगरी धमाका बडवल संघ. अशोकजी कराळे साहेब या ठिकाणी ट्रॉफी वितरित करत असताना खरं तर अत्यंत कौतुकास्पद कामगिरी. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन साठी ट्रॉफी आणि सायकल या ठिकाणी घेऊन या. खरं तर बेस्ट बॅट्समन साठी जी सायकल होती ती सागर राजाराम डुकरे यांच्याकडून ती सायकल होती. टाळ्या होऊन जाऊ द्या सागर राजाराम डुकरे यांच्यासाठी. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट खरं तर आज एक खेळाडू तो स्पर्धेमधून त्याची एक्झिट झाली पण त्याची एकमेव 50 झाली होती त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. बदलापूरच्या आरिफ साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 55 धावांची इनिंग तो खेळला होता पण या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती टोटल धावा आहेत 70 एकापेक्षा एक गोलंदाजांना त्यांनी आपल्या बॅटिंगने दिलं उत्तर. धावा केल्या 70. तो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय आदिराज 11 उमरोलीचा आकाश लोंगले ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 70 धावा 1 साइड बॅटिंग आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आकाश फार फार कमी बोलतो आणि वेळही तेवढा नाही आपल्याकडे पण आकाश तरी आपण 2 मिनिटं घेऊ आकाशची. आकाश काय सांगाल आपल्या बॅटिंगची धार आपल्या बॅटिंगचं रहस्य आणि खेळत असताना माइंड मध्ये काय असतं आकाश की समोर गोलंदाजांना बघून काय रवैया असतो आपला बॅटिंग करत असताना. बॅटिंग करताना माझ्या मनामध्ये काही नसतो फक्त मला चांगलं खेळायचं आहे आणि माझ्या टीमला जिंकवण्याचं आणि सर्कलमध्ये जास्तीत जास्त रन बनवतो माझा प्रयत्न असतो. याचा आकाश तुमचे सर्व शॉट भारी आहेत तर तुमचा सर्वात आवडता शॉट कोणता. माझा फेवरेट शॉट आहे ऑफ साइड बॉल आला का मी बॅट घालतोच. खरं तर आकाश लोंगलेचा खरं तर ऑफ साइडला चेंडू आला की मग तो शॉट कुठलाही असू द्या मग तो ड्राईव्ह असू द्या किंवा अप्पर कट असू द्या तो आकाशचा ऑफ साइड खेळण्याची त्याची मजबूत. आकाश खरं तर ही बऱ्याच दिवसानंतर तुझी बॅटिंगची धमक आम्ही पाहिली. ही कितवं पारितोषिक आहे आकाश ॲज अ बेस्ट बॅट्समन म्हणून काही आठवते तुला. बेस्ट बॅट्समन म्हणून माझी 2 वर्ष मी क्रिकेट खेळलो नाही 2 वर्षानंतर मी यावर्षी क्रिकेट खेळलो. आता जसे भरपूर झालेत पण पहिल्यांदा माझी सायकल आहे बेस्ट बॅट्समनची. टाळ्या होऊन जाऊ द्या पहिल्यांदा आकाश लोंगलेला ही सायकल. आकाश अभिनंदन तुझं कॉंग्रॅच्युलेशन. आणि पुढच्या वेळेस या दोस्ती चषकाची स्पर्धा बाईकने येणार आहे. आकाश काय सांगते नेक्स्ट टाइम बाईक जिंकण्याचा आपला प्रयत्न नक्की असेल का. आमचा प्रयत्न तर 100% असेल फक्त आम्हाला संधी भेटली पाहिजे खेळायची बस. यस प्रयत्न तुम्ही करा संधी आम्ही देऊ. हे दोस्ती चषकाचे आयोजक तुम्हाला सांगता. अभिनंदन आकाश. आपण आपले पारितोषिक घेऊन जा सायकल आणि मानाची ट्रॉफी इथून आपण घेऊन जा. त्यानंतर आता पुढचं पारितोषिक आपण देतोय ते मात्र पंचम क्रमांक 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी देतोय. तर 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय दोस्ती चषक 2025 चा
ज्याने खरं तर या वर्षी दुसरी नाईट टुर्नामेंट जिंकली, तो पंचम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. असलपाडा हा संघ, टाळ होऊन जाऊ द्या असलपाडा संघासाठी. तर पंचम क्रमांकाची ही ट्रॉफी आपण आज सध्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देतोय. आणि असलपाडा खरं तर रायगडचा टायगर अजय गायकवाड दादांकडून या पुरस्कृत केलेल्या या आकर्षक ट्रॉफी आणि पंचम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. 5व्या क्रमांकावरती राहिलाय तो मात्र असलपाडा हा संघ. संदीप शेंडे आणि त्यांचा संपूर्ण संघ, तकदीर, कुणाल, अमोल, रुपेश, गोरख सर्वांची कामगिरी भारी राहिली आणि त्यांना या ठिकाणी 5व्या क्रमांकाची ट्रॉफी. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आपण देतोय. तर मी भीमसेन दादा, प्रवीण दादा, दिनकर दादा आपणही यावं. सारंग शेठ यांची इच्छा आहे की आपणही त्या ठिकाणी असावं. तर खरं तर आज भीमसेन कराळे दादांचा आज वाढदिवस आहे. तर भीमसेन दादा आम्हा सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतोय. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय वेद 11 डुगू 11 श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली हा संघ. तर उमरोली संघ या ठिकाणी एक प्रतिनिधी कोणी असेल तर ही ट्रॉफी आपण स्वीकारा. चतुर्थ क्रमांकावरती राहिला तो वेद 11 डुगू 11 SBCC उमरोली आणि यस प्रतिनिधी या ठिकाणी येतो. ही ट्रॉफी आपण या ठिकाणी श्रीपती बाबा वेद 11 डुगू 11 उमरोली संघाला, अजय दादा गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ राहिलाय 4थ्या क्रमांकाचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन उमरोली संघ. त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देतो, आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. तर दोस्ती चषकामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. खरं तर आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये ग्रुप ई मधून क्वालिफाय होणारा आणि खरं तर या वर्षीची पहिलीच ट्रॉफी त्यांच्या नावावरती जाते तो अंबरनाथ विभागातील जांभिवली संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. टाळा होऊन जाऊ द्या. भरपूर पराभव या संघाने पाहिले आणि पहिली ट्रॉफी या सीझनची तीही नाईट टुर्नामेंट मध्ये बेकरेच्या मैदानावरती दोस्ती चषकाची स्पर्धा त्यांच्यासाठी लकी ठरली. तो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्यांची पहिल्या दिवसाची एंट्री, पहिल्या दिवसाची क्वालिफाय आणि द्वितीय क्रमांकावरती राहिला तो आगरी धमाका बडवल हा संघ. आणि आगरी धमाका बडवल संघाच्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यावं आणि त्यांना द्वितीय क्रमांकाची ही ट्रॉफी मानाचा करंडक या ठिकाणी दत्तादा कराळे आपण देखील जॉईन व्हा आणि मानाचा करंडक आणि रोख रकमेचं पारितोषिक देऊन आपण आगरी धमाका बडवल संघाला इथून अभिनंदन. आगरी धमाका बडवल संघ खेळ दमदार राहिला. पहिली रात्र आपण गाजवली. पहिल्या रात्रीमधून क्वालिफाय होणारा हा संघ जो फायनल खेळला. आगरी धमाका बडवल संघाने SBCC उमरोली संघाला पराभूत केलं सेमी फायनल मध्ये आणि फायनल गाठली आणि ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम आगरी धमाका बडवल. थँक्यू. त्यानंतर सर्वात महत्वाचं पारितोषिक म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. तर मॅन ऑफ द सिरीज साठी जी आकर्षक ट्रॉफी होती विराज मोहित सिंग यांच्याकडून ती ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली होती. आणि जो फ्रीज होता तर मी गणेश काशीनाथ कराळे यांना इन्व्हाइट करेल. गणेश दादा आपण या ठिकाणी यावं. मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी आम्ही देणार आहोत. तर मॅन ऑफ द सिरीज साठी जो फ्रीज होता
तो फ्रीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आला होता. तेजस जनार्दन कराळे, प्रमोद सदानंद कराळे आणि त्याचबरोबर सन्माननीय माजी सरपंच सारंग शेठ कराले यांच्या वतीने तो फ्रीज तिघांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला होता. आणि मॅन ऑफ द सिरीज खरं तर ज्या खेळाडूच्या नावावरती धावा आहे टोटल 57, 57 बॅटिंग करत असताना आणि बॉलिंग करत असताना विकेट आहेत त्या टोटल 12, असं 5 पॉइंट जर एका विकेटला पकडले तर 12 पंचे 60, धावा 57, अशा टोटल 117 पॉइंटनी सर्वोत्तम खेळाडू या क्रीडा स्पर्धेचा दोस्ती चषकाचा मॅन ऑफ द सिरीज 117 पॉइंटने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट फ्रीज या ठिकाणी आणण्यात येतोय. आणि त्याचबरोबर मानाचा खरं तर मालिका वीरासाठी असणारा मानाचा करंडक व्हिडिओकॉनचा हा टॉप ब्रँडचा हा फ्रीज या ठिकाणी देण्यात येईल. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरलाय 57 धावा 12 विकेट 12 पंच 60 टोटल 117 पॉइंटनी सर्वोत्तम ठरला 40 संघामधून. आणि या सर्व खेळाडूमधून नंबर 1 प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आदिराज 11 उमरोली संघाचा आकाश गायकर. उचलून घेऊन या आकाश. परफॉर्मन्सने ही स्पर्धा गाजवली आणि जिंकलाय मात्र मान ऑफ द सिरीजचा फ्रीज. खरं तर आकाश अभिनंदन, बऱ्याच स्पर्धा तू गाजवल्यात. आणि आकाश काय सांगाल, हा खरं तर आपण भरपूर पारितोषिक कमावली पण ही ट्रॉफी आणि हे बक्षीस आपल्यासाठी किती खास आहे? नक्कीच हे बक्षीस खूप महत्त्वाचं होतं. गेल्या 2 महिने आम्ही खूप फ्लॉप होतो, गेम होतच नव्हता आमच्याकडून आणि या टुर्नामेंटला दादांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आकाश आणखी काय सांगाल की पहिल्यांदा बेकऱ्याच्या मैदानावरती ही क्रीडा स्पर्धा झाली आणि या सर्व दिल दोस्ती दुनियादारीतील मित्रांनी आयोजन केलं होतं, तर या आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगा? खूप चांगलं आयोजन होतं. असं वाटलं नव्हतं की लवकर मॅच उरकतील पण आज लवकर मॅच उरकल्या. बऱ्याच ठिकाणी असं होतं की 8-9 वाजून जातात फायनलसाठी, पण हे आयोजन खूप चांगलं होतं. कॉंग्रॅच्युलेशन आकाश, जास्त वेळ घेणार नाही, अभिनंदन, आपण मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरी ठरलात. आता शेवटचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत आणि ते शेवटचं पारितोषिक अर्थात फायनल अंतिम सामन्यामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट मी सर्व आयोजकांना विनंती करेल, भीमसेन कराळे दादा, सागर लदगे दादा, प्रवीण पवार दादा, दिनकर तळपे दादा, नवीन कराळे दादा, अंकुश कराळे दादा, दत्तादा कराळे असतील, सारंग शेठ कराळे असतील, सर्वच आयोजक या ठिकाणी, सुहागन कराळे दादा असतील, सर्वांना आमंत्रित करतो की आपण ही ट्रॉफी देण्यासाठी यावं आणि दोस्ती चषक 2025 या क्रीडा स्पर्धेचा यांनी पुरस्कृत केलेला आदिराज 11 उमरोली संघ ठरतो या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट.